शतकानुशतके आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली तिला आपण आपल्या मॉडेल युगामध्ये विसरत चाललो होतो. पण तिनं तिचं अस्तित्व परत एकदा खंबीरपणे सिद्ध केलेलं आहे. कोण आहे ती? आई, आजी, पणजी यांच्या दिवसाची सुरुवात तिची पूजा करून व्हायची अशी ती अन्नपूर्णा, आपल्या दारातली, आपल्या घरातली, आपल्या अंगणातली चूल. भल्या पहाटे धुरकट वासाने आलेली जाग आणि त्याच चुलीवर तापवलेल्या कडकडीत पाण्याची आंघोळ आणि नंतर त्याच चुलीवर उकळलेल्या धुरकट वासाचा चहा. कोणाकोणाचं बालपण गेले आणि कोणाकोणाला आठवण आली बरं आपल्या बालपणाची. त्यांनी पटापट कमेंट करायचे बरं का. स्टोव आले, गॅस आले, इंडक्शन आले, पण चूल मात्र आपल्या आयुष्यातली गेली नाही. आपण विसरलो तिला, पण ती आपल्याला विसरली नाही. LPG गॅसचा तुटवडा, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये चुलीविषयी निदान चर्चा तरी चालू झाली. कोणी गॅलरीत मांडायला लागलं, कोणी अंगणात मांडायला लागलं. प्रत्येक घराघरांमध्ये, प्रत्येक महिलेच्या मनामध्ये चुलीविषयीचे विचार चालू झाले. तुम्हाला जर आपल्या चॅनलवरती चुलीवरच्या रेसिपी पाहायच्या असतील त्यासाठी नक्की कमेंट करा. आपल्याकडे एक वेळेचा स्वयंपाक चुलीवरच केला जातो बरं का. आपण ग्रामीण भागातले आहोत, अभिमानाने सांगतो. आपण आज काय केलंय, आपण आज शेव टोमॅटोची भाजी केली. त्यासाठी 1 वाटीभर बारीक टोमॅटो, 1 वाटी आपण मोठे टोमॅटो चिरून घेतले, म्हणजे जाडसर थोडेसे. थोडंसं तेल, थोडंसं तूप घातलं, कढीपत्ता, जिऱ्याची फोडणी करून त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि लाल तिखट, जिऱ्याची छान लसणाची चटणी कुटली होती ती घालून परतून घेतली. त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो सुरुवातीला घातलं, थोडंसं मीठ घालून घेतलं, छान सगळं परतलं. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धणे जिरे पावडर, थोडीशी गूळ पावडर, नंतर त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि छान झाकण घालून की नाही सगळा मसाला परतून घेतला. लागलं असं गरम पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये जे आपले टोमॅटो आपण जाडसर चिरलेले होते की नाही ते घालून घ्यायचे आहेत. परत एक दणकून वाफ काढायची. नंतर लागलं तर परत मीठ घालायचं आहे. छान उकळी आली की त्यामध्ये जाडसर असलेली शेव घालायची आहे. ही शेव कुठेही अवेलेबल होते, लाल रंगामध्ये मिळते, पिवळ्या रंगामध्ये मिळते. छान अशी शेव घातल्यानंतर दणकून वाफ काढायची, हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा शेवटी. मस्त अशी शेवभाजी तयार होते, अगदी झटपट होते. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर की नाही बायकांना जास्त वेळ किचनमध्ये उभं राहायला नको वाटतं ना, तर अशा झटपट होणाऱ्या भाज्या आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत आहेत. नक्की पहा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करू.